पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मालाकमण्डलुदरदपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगलेडमरुतृशूले यस्य तस्य ऊर्ध्वकरयो शुभशङ्खचक्रे तमात्रिवरदं भुजषड्युक्तम् अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। श्री गुरुचरित्र ग्रंथाचा चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत। सरस्वती नामधारक आणि सिद्ध यांचा संवाद चाललेला आहे। वाडीचं वास्तव्य संपवून स्वामी आता गाणगापूर गावामध्ये आले होते। वाडीमध्ये निघताना झाल्या की तिथून गेल्यानंतर स्वामींचं वास्तव्य कसं आहे वाडीला हे सांगण्यासाठी त्यांनी गोष्ट सांगितली, ते आपण ऐकले। बालक जिवंत केलं। लक्षात येतं की जगामध्ये प्रत्येक गोष्टीला 3 कारण आहेत: कालकारण, कर्मकारण, गुणकारण। प्रलय काळाच्या साम्य अवस्थेमध्ये हे सर्व गुण होते। गुणामध्ये क्षोम, वैषम्य कालामुळे निर्माण झालं आणि कर्मामुळे त्या गुणापासून देहही निर्माण झाले। या चिंतनाचा विषय पुष्कळ आहे। ज्याप्रमाणे परीक्षेच्या काळात फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा असं नाहीये, सुट्टीतही अभ्यास करावा लागतो। अभ्यासाचं सातत्य असावं लागतं, तेव्हा यश मिळतं। नियमित अभ्यास परमार्थाच्या वाटचालीत सुद्धा असावा लागतो। तेव्हा एखाद्या जन्मामध्ये कुठे उद्धार होऊ शकतो। सद्गुरूंचा मुख्य प्रसाद म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासारखा आहे। ही स्त्री अर्थार्थी भक्त आहे, जिज्ञासू भक्त आहे। जगातील प्रत्येक पदार्थामध्ये जर पाहिलं, विनाश हा दोष आहेच, हे जाणून घ्यायला पाहिजे। आणि तरी सुद्धा महायुद्ध संपलं आणि कुंती माता म्हणते, हे भगवंता विपत्ती दे सदा, आम्हाला काही द्यायचं झालं तर सगळी दुःखच दे, अशा प्रकारचा विचार ते त्या ठिकाणी व्यक्त करतात। देवा तुझं स्मरण त्यामुळे सतत राहतं। सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार हे सगळं आपल्याला समजू शकतं, हे लक्षात घ्यायचं आहे। विवेक असला पाहिजे। सर्व ज्ञान, दृढ निश्चय, भक्ती, श्रद्धा असल्याशिवाय होत नाही। महाराज गाणगापूरला
आले म्हणजे भीमा अमरजा संग्रह म्हणजे वाडीत नाही तसं नाही आहे. सिद्ध गुरु महाराजांच्या जीवनातील काही घटनाच फक्त सांगत आहे. अजून कितीतरी गोष्टी आहेत. नामधारक रंगून गेलेला. सिद्धांनाही या सगळ्या घटनांचं पूर्वस्मरण होत आहे. मनात बुद्धीत सदैव ही धारणा हवी आहे, ईश्वर शक्ती विलक्षण आहे. भीमा अमरजा संगमावर स्वामी राहत असत. आज त्या जिथे राहायचे त्या जागेवर संगमावरचं मंदिर आहे. तिथे अश्वत्थ वृक्ष होता. नंतर तिथे मंदिर झालेलं आहे. स्वामी त्यावेळेला गावामध्ये यायचे, भिक्षा घ्यायचे आणि पुन्हा एकांतात त्या ठिकाणी मनामध्ये राहत होते. अश्रांतपणे भक्तावर कृपेचा वर्षाव सुरू होता. ही दया आहे. मानवी दया आणि देवाची दया यामध्ये फार मोठा फरक आहे. मानवी दया उपकाराच्या भावनेतून असते, तर देवाची दया ही उद्धाराच्या भक्ती प्रेमाच्या भावनेतून असते. सद्गुरूच्या मार्गदर्शनानुसार साधकांनी अनुष्ठान करावं लागतं. त्याचं अखंड अनुसंधान घडलं पाहिजे. हे मनाला पटलं पाहिजे. मी दुःखी, मी संसारी हा भाव असल्याने हे सगळे अनुभव सामान्य जीवाला कदाचित कधीतरी खोटेही वाटू लागतो. धनाने सुख मिळेल असं वाटतं. राजसत्ता, शिक्षण, धन, कायदे यांनी देश राज्य सुखी होईल असं वाटतं. शिक्षण आणि त्या ठिकाणी दृष्टी एक भौतिक विज्ञानाची लाभली. राहणीमान उंचावलं, धन मिळालं, कायदे केले, पण निर्णय लक्षात येतो कोणीही सुखी नाही. उपनिषदामध्ये हे सगळं धन सुखाचं लढलेलं आहे. दाखवणारा सद्गुरू असला पाहिजे. वांझ म्हैशीशी दुग्धविशी विप्रा सुखविशी. वांझ म्हैशीला दुग्धवती चमत्कार म्हणून एका दिवसापुरतं केलं नाही, एका क्षणापुरतं केलं नाही. त्याच्यानंतर ती आहे तोपर्यंत दूध देत होती. हे वैशिष्ट्य आहे. ही गोष्ट राजाच्या कानावरती गेलेली आहे. राजा सत्संगतीचा भोक्ता आहे. यती त्याला भेटायला येत आहेत आणि म्हणून नामधारकांनी विचारलं, महाराज ती घटना मला सविस्तर सांगावी. आता गुरु महाराज आलेले होते गणगापुरात. गणगापूर गाव त्यावेळचं इतिहास संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे तिथे नव्हतं, कल्लेश्वराच्या बाजूला होतं असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्याचं कारणही पुढल्या अध्यायात आपल्याला कळेल. 100 लोकांचीच वस्ती होती. एक गरीब दाम्पत्य तिथे राहत होतं. कोरांना भिक्षा मागायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा. त्यांच्याकडे एक म्हैस होती, ती वांझ होती. तर तिला त्यांनी सांभाळलं होतं. तरी हे विशेष आहे. परंतु त्या गायीच्या कडून वाहतूक करणं, पाणी आणणं, माती नेणं, अनेक काही गोष्टींची जी कामं असतात
ती कामं तिच्याकडनं करून घ्यायचे, कोणी भाड्याने घेऊन जायचं, त्याच्यावरती काय 2 पैसे मिळायचे, गुजराण चालायचा. रोज भिक्षा मिळेल ती घ्यायची, कामालाही म्हैस द्यायचे, त्याच्याकडनं जे मिळेल त्याप्रमाणे व्हायचं. एक दिवस गुरु महाराज त्याच कुटुंबामध्ये गेलेले. थांबा म्हणाली, हे आमचे भिक्षा आणायला गेलेत, आले की मी रांधून आपल्याला वाढते, आपण थांबा. बाहेर झोपडीच्या बाहेर थोडी पडवीसारखी जागा होती, त्या जागेमध्ये त्यांना बसायला सांगितलं आणि ते आत कामं करू लागले. दारामध्ये म्हैस होती समोर, बराच वेळ झाला, ब्राह्मण काही आले नाहीत. त्यांनी बोलवलं, बाळा इकडे ये म्हणाले. ही म्हैस दारात आहे ना म्हणाले. अगं मला 2 भांडी दूध जरी तू तापवून दिलंस तरी चालेल, भांडभर सुद्धा चालेल. ठीक आहे म्हणाली ती. ती गेली आत, 2 पातेली आणली, एक पाण्याचं पातेलं, एक साधं पातेलं आणलं, कास तिने स्वच्छ धुतली. गाई म्हशीचं दोहन केलं आणि साक्षात त्या ठिकाणी वांझ असलेल्या म्हशीला दुग्ध प्रगट झालं. ते दूध तिने त्या ठिकाणी काढलं, गरम केलं, गुरु महाराजांना दिलेलं आहे. हा वृत्तांत घरी आल्यावरती त्या ब्राह्मणाला कळाला, आनंद वाटला. संगमावर ते गेलेले आहेत, यथाविधी स्वामींची पूजा केलेली आहे आणि गुरु महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले. पुत्र पौत्र आनंदानी नांदतील, आशीर्वाद दिला. धर्माचरण करीत राहा. धर्माचरणाला महत्व आहे. कलियुग आहे, कमी झालंय, आता काय त्याचं महत्व नाही असं नाही. जेवढं शक्य आहे तेवढं तरी करावं माणसाने. धर्मो रक्षति रक्षता. धर्माचं पालन करणाऱ्याचं रक्षण धर्मच करत असतो. आमच्या श्रुतीमातेंची वचन ही सामान्य नाही आहे. त्यांनी त्याप्रमाणे केलं, त्याने आशीर्वाद दिले. दुसऱ्या दिवशी लोक काही आले, ही बातमी गाणगापूर नगरीमध्ये कळाली. सगळेच जण तिथे एकत्र आले आणि लोक तिथे आले माती वाहण्यासाठी. पुन्हा म्हशीला मागू लागले, नाही देणार म्हणाले. आता भक्त वात्सल्य स्वामींचं प्रगट झालंय. जीवाच्या ठिकाणी भाव भक्तियुक्त अंतःकरणाची गरज असते. भावयुक्त भक्ती असल्याने देव केव्हा कशी कृपा करेल हे सांगता येत नाही. जीवन मुक्त विभूती जगतात अवतार घेऊन पावन पवित्र करत असतात. रागद्वेषादी विकार लोकसंग्रहाच्या दृष्टीने अकृतार्थ असतात, पण श्रद्धा कशी असावी हे सांगण्यासाठी सिद्ध नामधारकाला ही घटना सांगतायत. यात वैशिष्ट्य आहे. इतर ब्राह्मणांच्या मनामध्ये आलं की आम्ही इथे असताना, आम्ही थोडेसे धनिक असताना आमच्याकडे न येता या गरीबाकडे कशाला मागायला गेले. पण महत्वाची गोष्ट होती,
भावभक्ती किती श्रेष्ठ आहे, श्रद्धा किती श्रेष्ठ आहे. त्या स्त्रीच्या ठिकाणी श्रद्धा केवढी होती, तर गुरु महाराजांनी सांगितल्यानंतर तिच्या मनामध्ये विकल्प यत्किंचित आले नाहीये. गुरूंच्या शब्दावरती श्रद्धा ठेवून तिने त्या ठिकाणी म्हशीचं दोहन केलेलं आहे. सकृतदर्शनी गुरूंनी सांगितलं, तिने दोहन केलं, स्वामींना दूध दिलं, स्वामी निघून गेले. पण एवढंच नव्हतं त्यामागे. हे कुटुंब सुशील आहे, पवित्र आहे, पातिव्रत्य धर्माचं पालन चाललेलं आहे, सद्भाव संपन्न आहे. सद्भावाचंही सामर्थ्य असतं. देवाची कृपा आकर्षित करून घेते. देवाला बाह्यधनाची अपेक्षा नाही. गरिबी घरात आहे. स्वामींनी जी गावाला अजून ओळख नाही, न मागता यतींनी सगळं दिलेलं आहे, असं हे एक अगाध चरित्र आहे. गुरु महाराजांची कृपादृष्टी सर्वत्र आहे, परंतु ती स्वीकारण्याची पात्रता असावी लागते. गावाला माहिती झाली, प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवलेलं आहे, शब्द प्रमाणाने सिद्ध केलेलं आहे. तात्पर्य एकच आहे, म्हैस हा जीवात्माच आहे, एक जीवात्मा आहे. त्याचं देणं हे गतजन्मीचं, त्या जीवात्म्याचं देणं या गतजन्मीचं आहे, ते या ब्राह्मण कुटुंबाशी निगडीत आहे. त्यावेळेला त्यांचा व्यवहार अपूर्ण राहिला होता असावा. तो व्यवहार पूर्ण करायचा आहे. कार्यकारण परंपरा आहे त्याला. कुटुंबाचा सात्विक भाग होता, त्यामुळे त्या जीवाचं कल्याण घडलं. लक्षात घ्यायचंय, प्रारब्ध अनुकूल नसेल पण बुद्धी अनुकूल ठेवता आली पाहिजे. त्यांनी वादविवाद केला नाही. आणि दुसरंही असं आहे, ती वांझ आहे म्हणून या कुटुंबानी खटीकखान्याकडे तिला पाठवलं ना. म्हैस या जीवानी ब्राह्मणाच्या मागच्या जन्मीचं ऋण दिलं नसेल म्हणून तिला इथे राहावं लागलं. तिने कष्ट केले, उदरनिर्वाह चालवला त्यांचा. जीवाचा पुण्यांश काळ आला, कुटुंबाच्या योगाने त्याला सत्संगती घडाली, श्रींची कृपा झाली. असं हे त्याचं स्वरूप त्या ठिकाणी दिसून येतं. परमात्मा सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वप्रकाशी आहे, स्वयंप्रकाशी पण आहे. फळ मिळाल्याशिवाय श्रद्धा नाही, श्रद्धा असल्याशिवाय फळ नाही. निर्णय काय करायचा असे प्रश्न सामान्य साधकासमोर अनेक वेळा येतात. तरी स्त्री आणि स्वामींची भेट झाली. संवादाच्या संवादानी शब्दांनी तिच्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली. महाराजांच्या संकल्पामुळे अनुग्रहाला जोड मिळाली. अशा प्रकाराने हे सगळं प्राप्त झालेलं आहे, हे असं आपल्या लक्षात येईल. अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडत होत्या. लोक आता म्हैस कामासाठी मागायला यायला लागले. पाण्यासाठी पखाली टाकायच्या, पाठीवर न्यायचं, असं काम चालायचं. माती न्यायचे, अनेक प्रकारचे कामं चालायचे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळेजण आता शोध घेऊ लागले.
वही वार्ता करता करता संगमावरती एक यती राहतात, गावात भिक्षा मागतात आणि निघून जातात. ही बातमी गावच्या राजाला कळाली आहे. विप्राकडे राजा आला आणि त्यांनी सगळी हकीकत आपल्या डोळ्यांनी पाहिली. तोही चांगला आहे, सत्संगतीचा एक प्रकारे भोगता आहे. तोही शीघ्र संगमावरती आला. चतुरंग सेना बरोबर आहे. चौरी, मोर्चे, लब्धागिरी, छत्र, चामर हे सगळं वैभव आहे. पंखा पण आहे, सुसज्ज लवाजमा आहे. आणि स्वामींकडे तो आला. स्वामींनी त्याला पाहिलं, त्यांनी स्वामींना पाहिलं. राजा म्हणतोय, महाराज मी आपला दास आहे, मी दयेला पात्र आहे की नाही माहिती नाही, पण माझ्यावर दया करा, रक्षण करा. स्वामींच्या सान्निध्यात आल्याबरोबर त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झालेले. राजा स्वामींना शरण गेलेला आहे. देवाच्या सत्पुरुषांच्या दर्शनाने मनुष्याची बुद्धी निरहंकारी झाली पाहिजे, हा बोध यातून समजतो. स्वामी म्हणाले, बाबा रे, मी संन्यासी, इकडे कशाला आलास? तुझं काय काम आहे? राजा म्हणतोय, आपण साक्षात्कारी महापुरुष आहात, अवतारी आहात. प्रेमापोटी विनंती करतो, एकांकी वस्ती अरण्यातली सोडून द्या, पालखीत बसावं आणि आमचं गाणगापूर गाव हे पवित्र करावं. मोठ्या आदराने त्यांनी त्यांना पालखीत बसवलं. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर गावामध्ये आलेले येत आहेत. राजा आपलं राजे पण विसरून पालखीमध्ये स्वामींना बसवून चौरी ढाळतोय. ब्राह्मणांनी त्यांच्या ठिकाणी पालखी ही खांद्यावर घेतली, हे वैभव आहे. याचा अर्थ असा आहे, ब्राह्मण वेदाध्यानी आहे, 4 वेदांनी त्यांना पालखीचा ते खांदा दिलेला आहे. त्या विप्राचं दारिद्र्य गेलेलं आहे. राजाला दंभ नाही आहे. राजा पायी चाललेला आहे, स्वामी पालखीत आहेत. टाळ, मृदुंग, मंगलवाद्य, तुतारी हे सगळं चाललेलं आहे. स्वामींचा जय जयकार चाललेला आहे. ब्राह्मण एका बाजूला वेद. आजही हे वैभव गाणगापूरला त्रिपुरा पौर्णिमेच्या वेळेच्या उत्सवामध्ये पाहायला मिळतं. गाणगापूर वेशीपाशी पालखी आली आणि एक विलक्षण घटना घडली. तिथे एक अश्वत्थ वृक्ष होता. आजचं जे गावातलं मठ म्हणून जो आहे किंवा मंदिर, दत्त मंदिर म्हणून जे आहे ते मठ हे करा, तो जुना वाडा होता. वाड्याच्या बाहेर अश्वत्थ वृक्ष होता. आता तो मंदिरात आलाय, पण त्याला लागूनच शेजारी अशा 4 पायऱ्या चढून जायचं. आज चौथरा एक आणि त्याच्या खाली 4 पायऱ्या उतरून जायचं. मग आज चौसोपी वाडा असल्यासारखी जागा होती. भाग्य एवढं आमचं आहे, हे सगळं आम्हाला पाहायला मिळालेलं आहे, हे अनुभवता आलेलं आहे. तो वाडा कसा होता याचा अनुभव आहे. आता तिथे सगळी पुजाऱ्यांची यांची घरं सगळी दूर करून मंदिर मोठं झालेलं आहे. महाभयंकर राक्षस तिथे राहत होता, तो तिथे आलेला आहे.
तो लोकांना पीडा करत असे. मनुष्य हा त्याचा आहार होता. महाभयानक स्थिती होती. गुरूंची पालखी जवळ येता क्षणी तो गुरुचरणी सन्निध्य आलेला आहे. गुरूंनी त्यास पाहिलं, अतींद्रिय ज्ञानाने ओळखलं. श्री गुरूंच्या दर्शनाने तो ब्रह्मराक्षस शांत आणि निष्पाप झालाय. पिशाच योनीतही ईश्वर शक्तीचं ज्ञान आहे हे समजायला हरकत नाही. मी शरण आलो म्हणाला, मला या राक्षस योनीतून मुक्तता करा. गुरु महाराज अत्यंत दयाळू आहेत. गुरूंनी मंगल वरदहस्त त्याच्यावरती ठेवला. ब्रह्मराक्षस मनुष्य शरीरधारी झाला. जा, तात्काळ भीमा अमरजा संगमात स्नान कर. तू या योनीतून लवकरच मुक्त होशील. त्यांनी साष्टांग दंडवत घातले. त्यांच्या कृपेने पंचभौतिक विकार रूप स्थूल देहाचा त्याग करून तो स्वकर्म बंधनातून सहजगत्या मुक्त झाला आणि त्याला मोक्षही मिळाला. संगमामध्ये आज कोणी स्नान करत नाही का? परंतु सगळे का मुक्त होत नाही? त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत जीवाचा अहंकार जात नाही तोपर्यंत बुद्धीत बदल होत नसतो. अशा प्रकाराने त्या ब्रह्मराक्षसाची मुक्ती झाली. आजही ती वेश, तिथून पुढे आल्यानंतरचा रस्ता आहे तसाच भाग अजूनही त्यावेळचा आहे असं सांगितलं जातं. मग तो जो वाडा होता त्या वाड्याचा मठ करून स्वामींनी तिथे दिलेला आहे. राजांनी दिलेला आहे स्वामींना. तिथे सेवा करू लागले. याच अध्यायात दुसरा विषय एक आलेला आहे. कुमशी गावात नावाच्या गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक वेदज्ञ तपस्वी ब्राह्मण राहत आहेत, संन्यासी राहत आहेत. 3 वेदाचे अधिकारी आहेत. गुरूंच्या चमत्काराची आणि कीर्तीची गोष्ट त्याला कळाली. तो नरसिंहांचा उपासक आहे. स्वामींना दांभिक आणि संन्यास धर्माची चेष्टा करणारे हे स्वामी आहेत नरसिंह सरस्वती अशी त्याची धारणा झाली आणि मनोमन त्यांची निंदा करू लागलेला आहे. राजा दरबारात येतायत काय, पालखीत बसतायत काय, अशा पद्धतीचं हे संन्यास धर्माला आचरण योग्य नाही अशा प्रकारची निंदा तो करतोय. एवढंच सांगून या अध्यायामध्ये एवढंच सांगून इथे अध्याय हा संपलेला आहे. समजून घ्यायचं एक आहे, जीवाचं जन्म आणि त्यांच्याकडून घडणारी कर्म ही प्रारब्धावर अवलंबून आहे. ज्या ज्या जीवाचं पुण्यकर्म फळ देण्याची वेळ असेल त्याप्रमाणे ऋणानुबंध या अवतार देहाशी असतात. त्या त्या जीवाच्या कल्याणासाठी हे अवतारी पुरुष कार्य करतात, भ्रमण करतात. ऋणानुबंधाने जीव एकत्र येतात. जीवयोनीत राक्षस, पिशाच, मानवेतर कोटीतील सत्व, रज, तमादी स्वभाव असतात. ब्रह्मराक्षसाचा सत्वगुण जागृत झाला. तो गुरूंच्या सत्व स्वरूपाने ज्ञान झालं. मुक्तीची बुद्धी झाली. वांझमैशी दुग्धविली. या सर्व अवताराची साक्ष आहे. ब्रह्मराक्षसाची मुक्ती आहे. हा मुख्य भाग त्यामध्ये दिसतो. जीव 3 प्रकारचे, पामर, नित्य संसारी, मुक्तीस योग्य.
मुक्तीस योग्य जीवाची साधू संत आणि अवतारी पुरुष यांच्यावर श्रद्धा बसते, सर्वांची बसत नाही. मुक्तीस योग्य जीव जे असतात तेव्हा विकल्पी बनतात. कृपाळू परमात्मा जीवाचं अज्ञान दूर करतात, ज्ञानप्रकाश देऊन त्यांचा उद्धार करतात. आणि म्हणूनच ज्ञानाने साधनेने श्रेष्ठता ज्येष्ठता आली की मनामध्ये अहंकार येतो आणि साधकाचं नुकसान होतं. हे त्रिविक्रम भारतीवरून समजू शकतं. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, श्रेष्ठ पुरुषांना कर्म करण्याची जरुरी नाही. त्यांनी सर्व संग परित्याग केला तो कर्मबंधनातून मुक्त होतो. आणि म्हणून कर्तृत्व अभिमान आहे. मी अमुक कर्म करतो, मी अमुक कर्म केलं, माझ्यामुळे झालं. कर्तृत्वाचा अभिमान, अहंकाराचा अभिमान त्या ठिकाणी निर्माण होतो आणि मग जीवाचा नाश होतो. महाराजांनी हे सगळं ओळखलेलं होतं. त्रिविक्रम भारती 3 वेदांचा अधिकारी आहे. ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती संपन्न आहे, पण अल्पसा दोष आहे. त्याच्या बुद्धीमध्ये सुधारणा झाली पाहिजे अशी त्यांची निश्चित भावना आहे. ती कोणती? तर विश्वरूप परमात्मा एक आहे, त्याची रूप भिन्न आहे. तो फक्त अजून दोष पाहतोय. ही स्थिती नाहीशी करायची आहे. ही नाहीशी करायची हे देवाला वाटणं ही देवाची दया आहे. ही स्थिती म्हणजे गीतेतील पैशून्य स्थिती आहे. या गुणाचा पैशून्य स्थितीचा अंगीकार न करणं ही असुरी संपत्ती गुण आहे. निर्भयता कशी असावी, ज्याचा दोष त्याला सांगणं, याला सुधारणा म्हणायचं आहे. ज्ञानी माणसाची बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. इकडे गुरूंचं लक्ष आहे. सगुण आणि निर्गुण एक रूप पाहून भक्ती उपासना त्रिविक्रम भारतीची चालली पाहिजे आहे. यासाठी नामधारकालाही कळलं पाहिजे, म्हणून ते त्या ठिकाणी हे सगळं सांगतायत त्याला. महाराजांचं कार्य भक्तांच्या इच्छेप्रमाणे चालू आहे. पण त्रिविक्रम भारतीच्या मनात विकल्प निर्माण झाला. मान सन्मानाची त्याच्याजवळ अपेक्षा नाही. त्याला कोणतीच अपेक्षा नाही. त्याग वैराग्य रूपामध्ये आहे. पण महाराजांनी जाणलं इथे थोडा दोष निर्माण होतोय. परिपूर्ण स्थितीमध्ये ज्ञान वैराग्य हे निर्माण झालं पाहिजे, स्थापन झालं पाहिजे. त्याची अल्पशी बुद्धी सुधारली पाहिजे. दुसऱ्याचे दोष पाहणं ही बुद्धी सुधारली पाहिजे. त्रिविक्रम भारती मानस पूजेचा अधिकारी आहे. रोज नित्य तो नरसिंहांची उपासना करतोय. नामधारकांनी तो भक्त कसा झाला, निंदा करणारा हा. स्वामींनी राजाला सांगितलं होतं पालखीतून कुमशी गावाला जाऊया. अशा प्रकारे त्या ठिकाणी काय घडलं असं नामधारक विचारतोय. स्वामी गावामध्ये आले. स्वामींनी ओळखलं. नदीच्या कडेनी हे गाव आहे कुमशी म्हणून, भीमा अमरजा संगमाच्या नदी. यात एका तीरावरती गणगापूर आहे, दुसऱ्या तीरावरती कुमशी आहे. पण पुढे आहे, काही अंतर चालत जावं लागतं. आता त्याच्या ठिकाणी निघालेलं आहे. सध्या पालखी स्वामी महाराज जातात असं सगळं लक्षात घेऊन
वैशाख दशमीच्या वेळेला, त्यावेळेला तिथे गाणगापुराहून पालखी जशी आळंदीतनं पंढरपूरला पालखी जाते तशी तिथे जाण्याचा प्रघात सुरू झाला आहे. 1-2 दिवसाचाच विषय काय आहे तो जाण्याचा, पण तो आहे. पण एका तीरावरती आहे, एका तीरावरती आहे. इथे जाताना यात उल्लेख नाही आहे, परंतु नदी दुभंगलेली दिसते. ते बघून आलो आम्ही बघितलं तेव्हा आमच्या हे लक्षात गोष्ट आली. नदीच्या पलीकडल्या बाजूला आणि एका बाजूला कुमशी आहे. पालखीतनं निघालेले आहे. राजाही निघाला, छत्र चामर चौरी अब्दागिरी सुसज्ज आहे. कुमशी गावामध्ये नरसिंह हा नरसिंहांचं मनोमन ध्यान करायचा. वैशिष्ट्य असं की रोज ध्यानामध्ये नरसिंह स्वतः प्रगट होऊन त्यांचं बोलणं व्हायचं. त्याला सगळा आनंद त्या ठिकाणी मिळत असे. आज त्याचं ध्यान काही लागेना. स्वामींच्या येण्याने त्याचं मन चंचल झालेलं आहे. का असं होतंय, का असं होतंय याचा विचार तो करू लागला. तेवढ्यामध्ये त्याला या टाळ मृदुंग वाद्यांचे आवाज येऊ लागले. कोण येतंय, कोण येतंय? चौकशी केली. स्वामीच इकडे येतायत म्हणाले. कशाला येतायत हे दांभिक स्वामी इकडे? अशा प्रकारचा मनात भाव होता. शेवटी आवाज जोरात आला म्हणून तो जरा आश्रमाच्या बाहेर आला, कुटीच्या बाहेर आला आणि तो बघतोय तो सगळे नरसिंह रूप त्याला त्या ठिकाणी झालेले दिसले. नदी किनाऱ्यावर आला, तो पाहतोय तो सैनिक, अश्व, हत्ती, श्रीगुरु सगळी नरसिंहाची रूप होती. गोंधळून गेला. माया विभ्रमामुळे त्रिविक्रम भारतीच्या अंतःकरणातील सतत विचार नष्ट झाला आहे. आपल्या नरसिंह गुरूंना तो शरण गेला, प्रार्थना केली, क्षमा मागितली. सर्व माया विभ्रम नष्ट झाला आणि साक्षात स्वामींच्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष नरहरीच नरसिंहांचं दर्शन झालेलं आहे. स्वामींनी त्याला उपदेश केलेला आहे. विश्वरूप दर्शन घडवलंय. तीही जागा, ज्या जागेवरती विश्वरूप दर्शन घडवलं तीही जागा तिथे आज आहे. ज्याप्रमाणे गीतेमध्ये भगवंतानी विदुरजी, भीष्माचार्य यांना जे विराट दर्शन दाखवलं, अर्जुनाला सांगितलं युद्धाच्या वेळी दाखवून दिलेलं आहे, तसंच विश्वरूप दर्शन त्याला झालेलं आहे. ज्ञानी माणसाची बुद्धी सुधारली पाहिजे. त्रिविक्रम भारती मोठा आहे. ज्ञान मलिन होऊ नये अशी महाराजांचीच इच्छा आहे. महाराजांची निंदा त्रिविक्रम भारतीने केली म्हणून रागवले नाही, तर काळजी वाटून त्याच्यावरती विश्वरूप दर्शनाचा अनुग्रह केलेला आहे. ही निरपेक्ष दया. आचाराचा अभिमान धरू नको, उपदेशही केला. मी दंडी संन्यासी, जप अनुष्ठान करतो, अभिमान धरू नकोस. संन्यासांनी इतरांची निंदा करू नये. नित्य नियमानी आचार धर्माचं पालन कर, आदर ठेव. वंद्य किंवा निंद्य हा दुराग्रह सोड. स्वामी परत गाणगापूरला आलेले आहे. थोरांचं अनुकरण लहान करतात हा कर्मविचाराचा कर्ममार्ग विस्तार आहे. आचरण करून लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. हे त्या पाठीमागचं वैशिष्ट्य आहे. गुरु त्यावेळेला पहिल्यांदा पाहिल्यावरती जेव्हा तो म्हणाला क्षमा करा मला, त्या ठिकाणी आम्ही आपल्याला ओळखलं नाही बोललो, तेव्हा ते म्हणाले बाबा रे भारती, मी दांभिक भ्रष्ट संन्यासी.
तू तर नरसिंहांचा देवतेचा उपासक आहेस, यती धर्माची तुला अधिक माहिती आहे, तू त्रिवेदी आहेस. कोणत्या प्रकारचा त्याग केलास? यज्ञोपवीत शेंडी टाकणं, भगवी वस्त्र परिधान करणं संन्यास नव्हे. अंतरंग राग द्वेष मत्सर दंभ संन्यासाने टाकला पाहिजे. तू नित्य कुलदैवत उपास्य मूर्ती लक्ष्मी नरसिंहांचा मानसिक ध्यान करतोस. तू ज्ञानी विद्वान आहेस, तूच सांग. भारती म्हणाले, मी अज्ञानी आहे महाराज, मी या माया जालानी माझी मती भ्रष्ट झालेली आहे. माया दुर्गम्य आहे, दुस्तर आहे, मी काही बोलू शकत नाही. कृपा करून कृपासागरा, मी आपल्याला शरण आलेलो आहे, रक्षण करा, क्षमा करा. क्षमा याचना मागितली. माझ्या उपास्य दैवतेच्या कृपेने मला तुमचं दर्शन झालं. आपण साक्षात लक्ष्मी नरसिंह आहात. एकच लक्षात ठेवायचं, जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. तेजस्विता आहे, उद्धार करा, जीवनमुक्त व्हा. पुन्हा एका नरसिंह सरस्वती स्वामींनी त्याला दिव्य रूप दाखवलं. सर्व पूर्वव्रत झालं. त्रिविक्रम भारतीचे डोळे भरून आले. कटाक्षाने रूप न्याहाळलं. विराट दर्शन ज्ञानचक्षूंनी पाहावं लागतं. असं रूपदर्शन कृष्णाने भीष्मांना दिलेलं होतं. तेजस्विता आहे. तुझ्या नित्य उपासनेने हे दर्शन तुला झालं. ज्ञानचक्षू सदैव उघडे ठेव. दिव्य दृष्टी जतन कर. हे दिव्य तेजस्वी असं विराट दर्शन तुला दिलेलं आहे. त्रिविक्रम भारतीचं समाधान झालं. कृपारूपी ज्ञाननौकेतून त्रिविक्रम भारतीला स्वामींनी तारलेलं आहे. स्वामींनी त्याला उपदेश केला. अशा प्रकारची ही घटना आहे. एक घटना अशी शंकराचार्यांच्या जीवनात आहे. श्रद्धा असावी लागते तशा प्रकारची. पद्मपादाचार्य नावाचे मोठे गुरुभक्त होते. पूर्वीचं त्यांचं नाव सनंदन होतं. आचार्य ते बरोबर होते. एकदा गंगेच्या एका तीरावरती ते होते आणि एका तीरावर आचार्य होते. गुरूंनी शिष्याला हाका मारली. इकडे ये म्हणाले लगेच. गुरूंची आज्ञा बघितली आणि ह्या तीरावरून त्या तीरावर त्याला पोहता येत नव्हतं. पाणी खूप होतं. गुरु बोलवत आहेत, आपण आता पाण्यामध्ये बुडून जाऊ आणि मृत्यू येईल, बुडून जाऊ असा काही विचार आला नाही. नदीला स्पर्श दिला. माते, गंगा माते, मला स्वामींनी बोलवलंय, माझ्या गुरूंनी बोलवलंय ना, आम्ही निघालो आहे असं म्हणून त्यांनी पाण्यामध्ये पाय घातल्याबरोबर गंगा मातेच्या उदरी त्या ठिकाणी भाव निर्माण झाला. याचं काही घडलं माझ्या पाण्यामध्ये तर अपकीर्ती माझी होईल. तेव्हा त्या भगवती देवीनी एक कमळ उत्पन्न केलं. प्रत्येक पावलाच्या पुढे, त्याच्या पुढे एक एक कमळ प्रगट झालं. त्या कमळामध्ये तो पाय ठेवत ठेवत गुरूंकडे आलेला. नदी पार करून आला. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याचं नाव पद्मपादाचार्य म्हणून ठेवलेलं आहे. उपास्य देवतेशी एकरूप झाल्याशिवाय ध्यानामध्ये तद्रुपता होत नाही, हा अनुभव आहे. आणि म्हणून या स्वरूपाने हे सगळं जाणून घ्यायचं आहे. त्यांनी हे सगळं जाणलं, त्याला त्याचा अनुभव आलेला आहे. स्वामींच्या लीला चाललेल्या आहेत.
आता कर्मयोगाची आवश्यकता कशी आहे हे याच्या पुढच्या भागात सांगतायत. गुरु महाराजांचं वैशिष्ट्य आहे, नामधारकही त्या ठिकाणी तादात्म्य झालेला आहे. बिदर नगरी आहे, तिथे राजा यवन आहे. तो क्रूर आहे, हत्यारी आहे, ब्राह्मणांचा उपमर्द करायचा. कपटाने ब्राह्मणांना आपल्या दरबारात बोलवायचा, वेदपठण करायला सांगायचा, वेदार्थ जाणून घ्यायचा आणि मग पुन्हा त्या ब्राह्मणांना हिणवत असे. काय तुमचा धर्म आहे? यज्ञाच्या वेळेला पशुहिंसा करता, हे कसलं आलंय म्हणाले तुमचं धर्म? ब्राह्मण उत्तम शास्त्रार्थ जाणणाऱ्याला बोलवायचं, वस्त्र द्यायची, दक्षिणा द्यायची, गौरव करायचा व वेदाचं पावित्र्य ह्याच्या पाठीमागे हेतू होता की वेदाचं पावित्र्य नष्ट करायचंय. जे मूर्ख पाखंडी वैदिक होते ते तिथे जायचे, गौरव घ्यायचे, दक्षिणा घ्यायचा. त्यामध्ये एक दोन वेदवत्ते ब्राह्मण होते, त्यांनी पुष्कळ त्यांच्याकडे स्वतःची स्तुती केली. वादविवादात नगरीमध्ये त्यांनी अनेक वैदिकांना बोलवलं, पण नगरीतील लोकांनी हे पाहिलेलं आहे. त्यांना योग्यता श्रेष्ठत्व दाखवून द्यायचे. आणि त्या ब्राह्मणांनी असं सांगितलं, ब्राह्मणाला राजाने, जेवढी जास्तीत जास्त तुम्ही वेदवक्त्या लोकांशी चर्चा कराल तेवढं करा, आणि तुम्ही त्यांच्याकडनं प्रत्येकाकडनं दाखले घ्या, तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहात. काही विद्वान मंडळी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने देत असत. गावोगाव हिंडू लागले, वादाला आवाहन करू लागले, जयपत्र देऊ लागले. हा क्रम त्यांचा सुरू झाला. त्यांना त्रिविक्रम भारती बद्दलचं गोष्ट कळाली. वादविवाद टाळण्याचा पुष्कळ प्रयत्न त्रिविक्रम भारतीने केला. शेवटी म्हणाले, ठीक आहे, तू जयपत्र लिहून दे, माझं झालं म्हणाले काम. ते म्हणाले, त्रिविक्रम भारतीच्या मनात आलं, असं नाही म्हणाले, याला म्हणाले अद्दल घडली पाहिजे, धडा शिकवला पाहिजे. त्यांनी काय केलं, त्यांना गाणगापूरला गुरूंच्या समोर आणलेलं आहे. त्यांनी सांगताना सांगितलं, गुरूंजवळ आले, काय आहे याच्या पाठीमागे, काय नाही, हे सगळं त्यांनी जाणून घेतलं. वादविवाद कशाला करायचे? गुरु महाराज म्हणाले, जय पराजय संन्यासाला सारखंच असतं. संन्यासाला वादात जिंकून कसला मोठेपणा आहे म्हणाले. त्यांनी प्रयत्न केला त्यांना या वृत्तीपासून परावृत्त करायचा, पण तो हट्टाला पेटले. नाही तर जयपत्र लिहून द्या. पुढे जो विचार त्यांचा झाला तो पुढल्या अध्यायात आलेला. असं आहे,
जीवाला, प्रत्येक जीवाला पूर्वसंस्कार आहेत, ते कळणं अत्यंत कठीण आहे. अनुवंशिक संस्कार निराळे, जीवाचे व्यक्तिगत संस्कार निराळे असतात. जन्मकुंडलीवरून समजतात असं म्हणतात. कार्यावरून कारणाचा अनुमान सुज्ञ लोक करत असतात. या अध्यायात यवन राजा ब्राह्मण मुखाने वेद पठन करण्याची इच्छा व्यक्त करतोय. कपटाना का भीना, परंतु तो वेदज्ञ ब्राह्मणांना विपुल दक्षिणा देणं, गौरव करावा हे त्याला समजलेलं आहे. वेदो अखिलम धर्ममूलम हे वेदाचं महत्व आहे. वेद ब्राह्मणांनी रक्षण करून ठेवलेले आहे, ते जगावर मोठे उपकार झालेले आहेत. लोभी आणि उन्मत्त ब्राह्मणांची अधोगती होते हे त्या ठिकाणी दाखवत आहे. विद्या शिकली तरी विनय प्राप्त होणं आवश्यक आहे. म्हणून त्रिविक्रम भारतींनी समजावून सांगितलं, पटलं नाही, अभ्यासाशिवाय वेदार्थ समजत नाही, क्रियाफळ मिळत नाही. गर्वानी नाश हा ठरलेला असतो. ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय काही शास्त्र सिद्धांतात नाही आहे, परंतु शेतामध्ये उत्तम पीक येण्यासाठी भूमी नांगरावी लागते. त्याप्रमाणे नंतर बी पेरतात, पीक येतं, पीक आल्यावर कोणी नांगरणी करत नाही. तसं प्रारंभाला कर्म करावं, ज्ञानप्राप्ती व्हावी, नंतर कर्मसन्यास घ्यावा, म्हणजे निष्काम निर्हेतुक कर्म करावं. कर्माशिवाय राहता येत नाही हा कर्माचा एक सिद्धांत आहे. शमदमादी साधन चतुष्टायी, विवेक, वैराग्य आणि मोक्ष मिळेपर्यंत कर्मानुष्ठान करणं आवश्यक आहे. कर्म हे संस्कार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. स्वामींनीही त्यांना सगळं ऐकलं, पण तो ऐकण्याची मनस्थिती नव्हती. स्वामींनीही प्रयत्न केला पण ऐकलं नाही. मग त्यांनी वेदाचा विस्तार कसा आहे याबद्दलचा विचार सांगितला. तेजस्वी पर्वततुल्य वेदराशी पाहून भरद्वाज ऋषींना शंका आली. हे कसे जाणणार? ब्रह्मदेव प्रसन्न झाले, वर मागितला. ब्रह्मदेव प्रसन्न झाले भारद्वाजांना. त्यांनी 3 विभाग करून दाखवले. ऋषी दीर्घायुष्य आणि बुद्धिमान होते, वेदपठन केलं. कोणी वेद परंगत होऊ शकले नाही. सामान्यांची कथा काय? एकराशीय वेदाचे 3 भाग झाले. 3 शिष्यांना त्यांनी शिकवले भरद्वाजांनी. पहिलं वैशंपायन, जैमिनी, सुमंतू. हे पुढचा वेद सुमंतूला शिकवलेला. वेदपठनास तयार झाले. साक्षात विष्णू रूपानी पहिला ऋग्वेद व्यासरूपानी शिकवला. पहिला ऋग्वेद शिकवला. वैशंपायनांना यजुर्वेद, जैमिनींना सामवेद, सुमंतूला अथर्ववेद. तेव्हापासून 4 वेद प्रसिद्ध झाले. युगामध्ये ऋषींनी अभ्यास केला. आज अल्प प्रमाणात तो काविना चालला आहे. कलियुग अल्पायुष्य आहे, मंदबुद्धीच आहे, वासना चांगल्या नाहीत. त्यामुळे वेद जाणणारे अभिमान व गर्व धारण करणारे आहेत. लोक ढोंगी बनले.
लोक प्रतिग्रहासक्त आहेत, परांनो लोलूप आहेत, स्त्रीलंपट झाले आहेत. आयुर्वेद ऋग्वेदाचा उपवेद आहे, आयुष्यवर्धक आहे. ऋग्वेद शरीर सुवर्ण दृश्य कांती समान आहे, गोत्रात्री आहे, गायत्री छंद आहे, ब्रह्मदेवता आहे, 2 हात उंच आहे, डोळे विस्तीर्ण आहेत, मान सुस्पष्ट आहे, शरीर वर्णन ही सगळं केलेलं आहे. मंत्रपूर्वक ध्यान करणं हे उपासना अंग. शाकल, बाष्कल, सांख्यायनी, अश्वलायनी आणि मांडुक्य ह्या 5 ऋग्वेदाच्या शाखा आहेत. जटा, माला, शिखा, लेखा, ध्वज, दंड, रथ, हे सगळे ऋग्वेदाच्या 8 ऋग्वेदाच्या 8 विकृती आहेत. व्याकरण, ज्योतिषशास्त्र वैदिक लोकांनी, ब्राह्मणांची त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. छंद, शिक्षा, कल्प, शब्दार्थ सूत्र आहे, ही ऋग्वेदाची 6 अंगे आहेत. यजुर्वेद आहे, विष्णू देवता आहे, त्रिष्टुप छंद आहे आणि गोत्र भारद्वाज आहे. एकूण 86 शाखा आहेत, भेद आहेत, 6 अंग पांग आहेत, 8 विकृती आहेत, 18 परिशिष्ट, असा एवढा विस्तार आहे. त्याचं अध्ययन होणं अवघड आहे. तुम्हीच विचार करा कसा करायचा आहे. तो म्हणाले सामवेद फारच विस्तृत आहे. तो क्षमाशील आहे, गळ्यात माळा आहे, दात विलक्षण आहे, दमनशील आहे, शुची आहे, पवित्र आहे, चर्म ढाल घाटी आहे, दंड आहे, दंडी आहे, हे वर्ण शरीर आहे, तेजस्विता आहे, सुंदर शौर्यशाली आहे, शरीर बांधा सुदृढ आहे, उंची 6 हात आहे, गंधर्व वेद आहे, त्याचा हा उपवेद आहे. लोकप्रिय आहे, रुद्र देवता आहे, जगती छंद आहे, काश्यप गोत्र आहे, जपानुष्ठानात अनुस्मरण भेद शाखा खूप आहेत, परंतु इंद्राने काही शाखा यातल्या नष्ट केल्या आहेत. अद्यापही 98 भेद अद्याप शिल्लक आहेत. सामवेद अतिविस्तृत आहे, हे जाणणारा कोण समर्थ असणार. अथर्ववेद आहे, स्वरूप प्रखर आहे, रखरखीत आहे, भयंकर आहे, चंड प्रयोगी आहे, अभिचारी प्रयोग आहेत, प्रवर्तक आहे, क्षुद्र कर्मकारक आहे, अभिचार, वशीकरण, शरीर, वर्ण, काल, स्वरूप, सौंदर्य, सुंदर, इच्छेनुसार रूप धारण करणारा, क्षुद्रकर्मी आणि अशुभंकरी अधपतनास कारणीभूत आहे. प्रश्न, मांडुक्य वेद सेवनाने मोक्ष मिळतो. उपवेद आहे, धनुर्वेद, बैजायन गोत्र आहे, त्रिष्टुप चंद्र आहे, इंद्र देवता आहे, वैदिक लोकांनी ब्राह्मणांनी जतन केले. हे मानवी कल्याणासाठी आहे. संपूर्ण जीवन यासाठी अर्पून दारिद्र्य राहून ऐहिक भोगापासून निवृत्ती राहून वेद रक्षण केलेलं आहे. हे जीवनाचं ध्येय ठरलं होतं. ब्राह्मण हे गुण आहे, दैवी संपन्नता गुण हे जाणून वागले असतात. तो ब्राह्मण संस्कारात द्विजोच्चते. संकटसमयी ब्राह्मण होतो, संकटाकाळी हा ब्राह्मण होतो, द्विज बनतो. हे वेदरहस्य समजलं पाहिजे. संस्कारांनी हा ब्राह्मण होतो. हे संपूर्ण जगत आणि त्याचा अवाढव्य पसारा दैवाधीन आहे आणि अखिल देवता वेदमंत्राधीन आहे. ते सर्व वेदमंत्र ब्राह्मणाधीन आहेत. याकरता ब्राह्मण हे माझं परमदैवत आहे असं भगवान महाविष्णूंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हे वेदरहस्य आहे. प्राचीन काळी श्रीमंत राजे लोकांनी स्वतःच्या सर्वस्वाची जरी
दक्षिणा दान दिली तरी सुद्धा ब्राह्मणांनी ती घेतली नाही, कारण प्रतिग्रहाने दान घेतलं असता तप आणि तेजाचा नाश होत असतो, अशी प्राचीन काळची संस्कृती होती. वेदाचं नित्य पठण चांगल्या प्रकारे चालू होतं, त्यामुळे त्याच्याजवळ फार मोठे गंभीर आणि विलक्षण मंत्र सामर्थ्य राहत असे. म्हणून ब्राह्मण स्वधर्म शक्तीने मोठ्या मोठ्या डोंगरांचं तृण कसपट समान गवत जरी असलं तरी तृणाचा डोंगर हा करत असत. त्यातच ब्राह्मणांची तेजस्विता समजायची. हे महात्म्य समजण्यासाठी गुरूंनी एक नामधारकाला गोष्ट सांगितली, ती अशी. या ब्राह्मणांचा आता अधःपात व्हायची वेळ आली. त्या ब्राह्मणांच्या मनामध्ये तो विचारही नाही. मान सन्मानाचा अहंकार वाढत आहे. ज्ञान हे वादविवादाकरता नाही आहे. दुसऱ्याला ज्ञानसंपन्न करण्यासाठी हे ज्ञान असलं पाहिजे. सत्व रज तम हे गुण खरे, पण ते कसे वापरावे यावर गुण आणि दोष अवलंबून आहे. धनाबाबत महात्म्यांना वाटतं ते देण्यासाठी आहे, ईश्वर सेवेसाठी वापरतात. धनाचा येणे अहंकार निर्माण होतो, कामासाठी तो करू नये. ज्ञानी मंडळी विचार करतात, ज्ञानाला आणि बुद्धीला किंमत नाही. सध्या स्थिती अशी उलटी झालेली आहे. ते म्हणताय जयपत्र द्या, गावातून जा, या गावातून निघून जा, आणखीन भेदबुद्धी निर्माण होईल. अशा प्रकाराने त्यांनी ज्ञानी मंडळींचा अपमान केला. अहंकाराने दुराग्रहाने निर्माण होतो. काय होतं समजत नाही. उन्मत्त ब्राह्मण आहेत. गुरूंकडे आले. त्रिविक्रम भारतींनी त्याला अपमान केला. त्याला चालायला लावून पालखीमध्ये स्वतः बसले. यतीचा अपमान त्या ब्राह्मणांनी केलेला आहे. पूर्वी मेधाशक्ती वाढवण्यात ते प्रयत्नशील असायचे, त्यामुळे धारणाशक्ती वाढत असे. ग्रंथ वेद पुराण छापून संरक्षण होत नाही. वेद पठण करण्याची पद्धती, अर्थ लावण्याची पद्धती हे सर्व स्वतंत्र विषय आहेत. परमात्मा प्राप्तीचे अनंत मार्ग आहेत. हेच त्या ठिकाणी लक्षात येईल. हे लक्षात घ्यायचं आहे. यासाठी त्यांनी त्याला सांगितलं, परंतु ते ब्राह्मण काही ते ऐकायला तयार नव्हते. दत्तावताराचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. शेवटी गुरु महाराज म्हणाले, ठीक आहे, मी तरी काय करणार. त्यांनी त्याला अनेक एका प्रयोगाने दाखवून दिलेले. एक मातंग समाजाचा मनुष्य डोक्यावर मोळी घेऊन चाललेला होता. त्याला त्यांनी बोलवलं. शिष्याला सांगितलं, त्याच्या इथे जी काठी आहे तिथे त्यांनी 7 रेघा मारायला सांगितलं. त्या रेषा ओलांडताना एक एक ओलांडताना त्याला पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि 7व्या रेघेवरती तो आल्याबरोबर वेदघोष करू लागला. धडाधडा वेद म्हणवायला लागला. आता हे सगळं बघितलं. म्हणतोय तो, बुरुड आहे, रावण भिल्ल आहे, गंगानुज कोळी, उत्तम शेतकरी आहे, सोमदत्त वाणी आहे, गोवर्धन आहे, विप्र आहे. अशा प्रकाराने प्रत्येक पायरीवरती त्या जन्मातलं नाव त्यांनी सांगितलं. 7 जन्माचं ज्ञान त्याला प्रगट झालेलं आहे. चर्चा करा म्हणाले यांच्याबरोबर तुम्ही. त्याच्या मुखामध्ये स्वहस्त भस्म आणि सर्वांग भस्म प्रोक्ष केलं. करा यांचा पराजय म्हणाले. हे सगळं बघितलं आणि
ते स्वरूप पाहिलं आणि लगेच त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली, बुद्धी नष्ट झाली, घाबरले, दिग्मूढ झाले, भ्रमिष्ट झाले, थरथर कापू लागलेले, शरणाले, अनुताप दग्ध झालो म्हणाले, विनाकारण आतापर्यंत आपल्या ब्राह्मणांचा मी छळ केला म्हणाले. दुष्ट संगतीने मिथ्या बुद्धी भ्रम निर्माण झाला. आम्ही अतिशय मूढ आहोत. स्वामी म्हणाले, मूढ नाही, नुसते तर मूर्ख आहात. वेदाची विटंबना करता, भारतीची निंदा करता, तुम्हाला कर्माचं फळ हे भोगावं लागेल. आता अनुताप आवरा म्हणाले, दुःख आवरा. 12 वर्षे तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल, नंतर शांतीशील सात्विक असा कोणी एक ब्राह्मण तुमच्या समोर येईल. पाठांतरात ऋग्वेदातील विसरलेला असेल, दैवयोगानी व मोहानी तुम्ही त्याला तो सांगायला पाहिजे. त्याचा मंत्रोपदेश त्याला दिला आणि मग तुम्ही त्या ठिकाणी उत्तम गतीला जाल. ते ब्राह्मण थरथर कापू लागले, हृदय वेदना प्रगट झाल्या. नदी किनाऱ्यावर येईपर्यंत त्यांचं प्राणोक्रमण झालं आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या वृक्षावरती दोघेही जण बसलेले आहेत. 12 वर्ष त्या ठिकाणी राहिलेले, ब्रह्मराक्षस रूपात राहिले. मंत्र विस्मृतीमुळे सचिंत होऊन 12 वर्षांनी एक ब्राह्मण तिथे आले. दोघांनी उतरले, त्यांनी त्याला हवा असलेला मंत्र शिकवला. ब्राह्मणाचं समाधान झालं आणि ते ब्राह्मण राक्षस योनीतने मुक्त झाले. एक महत्वाचं आहे, कर्मातून सुटण्यासाठी दुसऱ्याचे प्रयत्न कधीही उपयोगी पडत नाही. स्वतःनी स्वतःचे प्रयत्न हे करावे लागतात. पुढे जो हा मतंग माणूस होता, त्याला पापकर्मानी, त्याच्या विस्मृतीने तो हळूहळू ब्राह्मण असलेला हा, वेदवक्ता ब्राह्मण असलेला हा अंत्यज कुळापर्यंत गेलेला आहे. अंत्यज कुळात जन्म झालेला आहे. वेदशास्त्राचा उपयोग भगवत प्राप्ती उपयोगी न करता पोटभरू विद्येसाठी सुरुवात केली होती त्याने. त्यामुळे ज्ञान व्यर्थ ठरलं. विद्वत्तेचा अभिमान, आचार भ्रष्टता, अनितीला कारणीभूत होतो. अवतारी ज्ञानी पुरुषांचा इतरांच्या अनेक जन्माचं ज्ञान असतं. यासाठी शास्त्रोक्त नीती नियमांनी वागून वंशाचा उद्धार करून घ्यावा. कर्मानुसार सगळं चाललेलं आहे. कर्मानी सगळं मिळत असतं. अनंत जन्माची कर्म बरोबर जीवाच्या असतात. तेव्हा आम्हाला मिळवायचंय तेवढं मिळवतो, याबद्दल कोणीही काहीही करू शकत नाही. ईश्वराची कृपा हवी आहे, यासाठी अभ्यास करायला हवा आहे. आणि तो अभ्यास एकच आहे, कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वत्र एक भूमिका हवी आहे. निंदा करण्यास द्वेष करू, निंदा करणाऱ्याचाही द्वेष करू नये, ही भगवंताची भक्ती आहे. असं आहे. आपलं कसं होतं याला एक उदाहरण देतो. प्रवचन ऐकतात काही मंडळी, नंतर वक्त्याला काही प्रश्न जिज्ञासू साधक विचारतात. चर्चा चालते, तेवढ्यात गलका बाहेर होतो. काहीतरी 2 जणांचे मोठमोठे आवाज येतात. सगळेजण बघत असतात. हे जे कोण प्रवचन करते होते ते लांबनं बघतात. आणि बराच वेळ झाला ते थांबेना भांडण म्हटल्यावरती ते वक्ते तिथे जातात. का रे बाबांनो, का भांडताय उगीच, हे बरोबर का हो करणार म्हणाले.
महाराज यांनी माझ्या चपला घातल्या आणि परत मलाच गाढव असं म्हणतोय. ते वक्ते होते ते हसले. अरे बाबांनो, मी इतक्या वेळ प्रवचनामध्ये सांगितलं तू जीवात्मा नाही, तू परमात्मा आहेस. ते तुला पटलं नाही का एक तासभर ऐकून? फक्त तू तो गाढव मला म्हणाला माझ्या चपला घालून, हेच तू धरून ठेवलंस. तुला काय म्हणावं? मग कळायचंय ते कळालं, भांडण संपलं. या प्रकाराने असं या ठिकाणी जीवाची स्थिती होते. वेदाचा खरा अर्थ निर्गुण निराकार परमात्मा रूप आहे हे समजलं पाहिजे. स्वामी भक्तवत्सल आहे. इथं या दोघांची बुद्धी सुधारली नाही तर आणखीन हे वाहतील. ईश्वराच्या दरबारात शिक्षाही आहे. स्वामींनी दिलेल्या शिक्षापेक्षा कितीतरी पट मोठी होऊ शकेल, परंतु 12 वर्ष ही शिक्षा फक्त स्वामींनी दिलेली आहे. वेदाच्या आवृत्ती करत उद्धाराची वाट पाहत राहिले. सौंदर्य भावना आहे, शांती आहे, मैत्री आहे, प्रेम आहे, या गुणाचा वास असला पाहिजे. या ठिकाणी 2 चरित्रात त्रिविक्रम भारतीचं 2 विद्वान व्यक्त्यांचं चरित्र या ठिकाणी सांगितलं. त्रिविक्रमाचा अहंकार दूर केला, बुद्धी शुद्ध केली. तर बुद्धी शुद्ध करण्या अगोदरच कर्मनिष्ठ स्वधर्माचरण वैराग्य संपन्न होता. अहंकार शुद्ध गेला, शुद्ध बुद्धी झाली. हे 2 ब्राह्मण समाजातील आहेत. सर्वांतर्यामी परमेश्वराचा द्वेष त्यांनी केला, त्यांना देह सोडायला लावला आणि शेवटी उद्धाराचा मार्गही सांगितला. अंत्यधोता त्याचं काय झालं हे नामधारकांनी विचारलेलं आहे. सिद्ध आता ते सांगतायत. सिद्ध म्हणाले, बाबा रे, तो जो मनुष्य होता मातंग, त्याच्याबद्दल बोलताय. मनुष्य आपल्या वाईट कर्मामुळे नीच योनीत जातो. हे ज्ञान या ठिकाणी सांगितलं. संसार सागरात प्राणीमात्रांच्या सर्व क्रिया मायाधीन आहे. कृतकर्माप्रमाणे प्राणी पुण्यकर्माने ऊर्ध्वगती जाणं, पापमार्गाने अधोगतीला जाणं. त्रिविक्रम भारतीच्या हिते विविध निमित्ताने त्यांनी त्या ठिकाणी विविध पातकांची प्रायश्चित्त सांगितले आहे. कृच्छकस व्रत सांगितली, दान सांगितली, तीर्थयात्रा, उपवास, जप, वेदमंत्राचं पठन, पंचगव्यादी प्राशन, हे सगळे मार्ग त्याच्यावर जर तुमची श्रद्धा असेल तरच ते होऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं. श्रद्धावान लभते ज्ञानम, भगवद्गीतेत भगवंत सांगताय. पूर्वी या जीवानी माता पिता गुरु यांना दूषण दिली म्हणून चांडाळ झाला, अंत्यज झाला. संगमावर राहून 1 महिना स्नान केलं, मग पुन्हा ब्राह्मण जन्म येईल असं सांगितलं. घटना अशी घडली. तो म्हणायला लागला, महाराज मला हितेच मुक्त करा. तो विप्रवेशातला ब्राह्मण प्रगट झाला मातंगाच्या शरीरात. तो घरचे लोक बोलायला लागली, काय केलं ह्या यतींनी आमच्या या माणसाचं, आमचा माणूस आम्हाला परत द्या. तेव्हा म्हणाले, हा भावबंध त्याच्या ठिकाणी पडेल. म्हणून त्याला सांगितलं, पुन्हा त्याला त्या ठिकाणी दूषण देतील म्हणून लगेच त्याच्या अंगावरती पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यावरती
ते भस्म सगळं निघून गेलं आणि मग त्याला त्याच्या आठवण झाली. त्याला लगेच सांगितलं, संगमावर राहून 1 महिनाभर स्नान कर, मग तुला त्या ठिकाणी पुढे ब्राह्मण जन्म येईल आणि त्या ठिकाणी तू पवित्र होशील. आता या ठिकाणी त्याला सामील करून घ्या म्हणून त्यांनी प्रार्थना केली असता सांगितलं तुमच्यामध्येच. विश्वामित्र वशिष्ठ यांची ही गोष्ट सांगितली. क्षत्रिय देह विसर्जन केल्याशिवाय ब्रह्मर्षी होता येणार नाही. तेवढ्यात त्या अंतजाचे स्वरूप हे ते प्रगट झालंच होतं, बोलले होते, एकच आहे. गुरूंचा प्रभाव हा विभूतीचा होता. गुरूंनी जो प्रभाव व्यक्त केला तो विभूतीच्या माध्यमातून होता. गुरूंनी एका लोभी ब्राह्मणाकडून त्याला स्नान घालून विभूती धुवून घाला बरोबर. जीव कारण नसताना उच्च नीच कल्पना स्पृश्य अस्पृश्य कल्पनेने द्वेष तेढ वाढत गेले. जटिलता पुष्कळ आहे, हे प्रयोजन आजचं नाही. स्वच्छतेचा तपशील हा प्रधान घटक प्रत्यक्ष आचरणात गृहीत धरावा लागतो. ही स्वच्छता अंतरंग बहिरंग असली तरी समदृष्टीने भूतदयाने वागणं योग्य असतं. भावनेच्या भारात सगळ्यांचं हित होत नाही. एकाच येण्यापेक्षा उत्क्रांती आणि उन्नती आणि प्रगती या दिशेने सर्वांना वर येणं आवश्यक आहे, श्रेयस्कर आहे. असं आहे, ज्ञानशक्ती अविनाशी असते, ते कायमस्वरूपी असतं. म्हणून अनन्य निवृत्ती होणं हे मोक्षाचं साधन आहे. अग्नी हा सुप्त रूपामध्ये कायमचा असतो, त्याला इंधनाची अपेक्षा असते. फक्त इंधनाने तो अधिक प्रकाशमान दृग्गोचर होतो. तात्पर्य इतकंच आहे, ज्ञान विषम कर्मविषयक यामध्ये साध्य साधन भाव काय. ज्याप्रमाणे मळकट झालेलं भांडं मातीने घासल्याशिवाय स्वच्छ होत नाही, त्याप्रमाणे अज्ञानाने झालेल्या कर्माचा नाश हा नित्य नैमित्तिक आणि शास्त्रीय कर्मांनी जीवानी करायचा असतो. यासाठी हे उत्तम आचरण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यांनी बुद्धी शुद्ध होते, अज्ञान अवगुणाचा नाश होतो, कर्म हे ज्ञानोपकारक ठरतं. साधकांनी हे कर्म ज्ञानोपकारक कसं ठरेल हे पाहायला पाहिजे. कर्मसंस्काराने अंतःकरणाची शुद्धी होत असते, जिज्ञासा निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणून शास्त्रांनी, काही शास्त्रकारांनी 40 संस्कार सांगितले. त्यामध्ये वेद, व्रत, पंचमहायज्ञ, पाकयज्ञ, हविर्यज्ञ इत्यादीचा समावेश आहे. काही शास्त्रकारांच्या मताने 48 संस्कार मानलेले. कर्मसन्यास कधी होऊ शकतो? तो मोक्ष साधन म्हणून कर्मानुष्ठान साधकांनी करावं. ते साध्य सिद्ध होईपर्यंत करायचं आहे. समाधी अंतरंग गोष्टी सिद्ध होईपर्यंत साधनभूत कर्मानुष्ठानाचा स्वीकार करायला हवाय. त्यानंतर मात्र कर्मसन्यास करायचा आहे. ही स्थिती म्हणजे साधकांची तुर्यावस्था आहे. परमसाधन मिळाल्याशिवाय नंतर सर्वच गोष्टीचा संन्यास करून शमदमादी साध्य साधन करावं. नैष्कर्म्य सिद्धीचा अनुभव घ्यायचा आहे. हे तत्वज्ञान गीतेने स्पष्ट केलेलं आहे. यासाठी उत्तम आचरण हवं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नरदेह दुर्लभ आहे. अंडज जारज स्वेदज अशा प्रकारच्या योनी आहेत. 84 लक्ष योनी आहेत. उद्भिज काही वेळेला ह्या 4 योनीतनं हिंडत असताना एकदा हा जन्म चुकून मिळतो. त्याचा दुरुपयोग झाला होऊ नये, सदुपयोग केला पाहिजे. दुष्कृत्य या जन्मात, मनुष्य जन्मात करता कामा नये.
दुसऱ्याच्या गुणाची उपेक्षा न करता, कामिनी कांता आणि कांचन कीर्ती याची अपेक्षा न ठेवता इंद्रिय स्वाधीन ठेवून वागलं की नरदेहाचा उपयोग होतो, जीवाचा सार्थक होतं. कर्माचे 2 भाग आहेत, एक पाप, एक पुण्य. त्याला धर्म अधर्म म्हणतात. काया वाचा मनानी किंवा अनुमोदनाने घडणारं पाप आणि पुण्य हे आहे. किंवा स्वतः न करता दुसऱ्याकडून करून घेणं हा सुद्धा दोष आहे. असं हे जीवच कर्माचे सृष्टी रचनेचे एक कारण आहे. नुसती ईश्वराची इच्छा त्या ठिकाणी नाही. असं पाहावं, सुखी लोक व्हावेत म्हणून शिक्षणात विविधता असते, पण त्यांनी सर्वजण सुखी होत नाही हे सिद्ध झालंय. यासाठी प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव हवी आहे. कर्तव्य कोणती आहेत? तर वर्णाश्रम धर्माने विहित केलेली कर्म आहेत. नाहीतर कर्मानुसार भ्रमण सुरू आहे हे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारचा बोध याच्यातून आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सिद्ध नामधारकाला हे सगळं सांगताय. नामधारक हे सगळं ऐकताना रंगून गेलेला आहे. नामधारकांनी विचारलं, महाराज हे भस्माचं एवढं महात्म्य काय आहे? त्रिविक्रम भारतीने हाच प्रश्न सिद्धांना गुरूंना विचारला होता. त्यावेळेला गुरूंनी सांगितलं, वामदेव ऋषींची कथा सांगितली. वामदेव नावाचे ऋषी होते. सर्वसंग परित्याग केला, तपस्वी आहे. क्रौचारण्यातून जात असताना ब्रह्मराक्षस खाण्यास त्यांना धावलेला आहे. पकडलं. ते निर्भयपणे उभे राहिले, परंतु त्यांच्या अंगावर असलेल्या भस्माच्या स्पर्शाने ब्रह्मराक्षाला 25 जन्माचं ज्ञान झालं. पूर्वी तो दुर्जय यवन होता. प्रजेचे हाल केले, स्त्रिया भ्रष्ट केल्या, नीच योनीत गेला, नरकयातना झाल्या. ज्ञान प्राप्त होताच वामदेवाची थोरवी त्याला ज्ञान प्राप्त झालं, परंतु आता त्याला थोरवी कळाली. प्रभाव कशाचा होता? त्यांनी उद्धाराची त्यांच्याजवळ विनंती केली, तेव्हा त्यांनी हा प्रभाव भस्माचा सांगितला. एक द्रविड देशाचा राजा होता, ब्राह्मण होता. धर्मभ्रष्ट आणि व्यभिचारी दुष्कर्म करताना शूद्रांनी त्याला पकडलं, त्याला मारलं, प्रेत गावाबाहेर टाकलं. एक कुत्रा वासावरती ते प्रेत खाण्यासाठी आला. त्याच्या अंगाला दृच पवित्र भस्म लागलं. ते त्या प्रेताला लागलं. तो ब्राह्मणाचा जीव यमदूत घेऊन जात असताना त्या भस्माच्या स्पर्श पुण्याईने श्वदूत आले, यमधर्म आले. ते का विचारलं, तेव्हा भस्माचं महात्म्य त्याला सांगण्यात आलेलं आहे. हे पातक त्याचं सर्व नाहीसं झालं. शिवस्मरण आणि भस्मधारण करणाऱ्याला यमदूत स्पर्श करू शकत नाही. त्या ब्राह्मणाला शेवटी शिवलोकी नेलेलं आहे. तेव्हा त्या ब्राह्मणाला, राक्षसाला पुन्हा स्मरण झालं, वामदेवांची भेट का घडली. अरण्यात त्यांनी तळी बांधली होती, पुण्यकर्म केलं. त्या माध्यमातनं प्राण्यांच्या पाणी पिण्याची व्यवस्था केली. वामदेवाची गाठ पडली. राक्षसांनी भस्मधारण करावं कसं हे विचारलं. त्यावेळेला कैलास पर्वतावर देव ऋषी यांची सभा होती. त्याच्यात सनतकुमारही होते. अल्पपुण्याईने पुरुषार्थ पूर्ण करण्याचा उपाय कोणता, तर भस्मधारण हा उपाय सांगितला. भस्म त्रिपुंड राहावं, अधिष्ठान देवताही सांगितली. मग त्या राक्षसांनी भस्मधारण करण्याची इच्छा व्यक्त केली. वामदेवांनी त्याला दिलं. तो तेजस्वी झाला. वामदेवांना वंदन करून प्रदक्षिणा करून तो तिथून निघून गेलेला. याप्रमाणे भस्माचं महात्म्य सिद्धांनी नामधारकाला सांगितलं.
अंतजालाही ते तशाच प्रकारे भस्मामुळे पूर्वस्मरण झालेलं आहे. वस्तूच्या आकारावर त्याचा प्रभाव अवलंबून नसतो. गुरूंच्या जोरदार इच्छाशक्तीने व मंत्राच्या स्पंदनाने तो समर्थ ठरू शकतो. मानवाचं जीवन सूक्ष्म जड देहापुरता मर्यादित नसून त्याचं सूक्ष्मेतर असे वासनादेह, मनोदेह, कारण, महाकारण देहावर असतं. हे सूक्ष्म जीवन फार व्यापक आहे. नियम अदृश्य भूमिकेवर असतात. नरक आणि स्वर्ग, सुख आणि दुःख सूक्ष्म जीवाला त्याच्या पूर्वसंस्कर्माप्रमाणे भोगावी लागतात. वासनादेह आणि मनोदेहाने भोगावी लागतात. सामान्यतः जागृत अवस्थेत पूर्वीच्या जन्मातील कर्माची व सुखदुःखाची स्मृती उपलब्ध होत नाही, पण ती जीवात्म्याच्या सर्वांमध्ये सूक्ष्म अशा कारणदेहात असते. गुरु स्वेच्छेने तपसामर्थ्याने भस्मासारख्या पदार्थांनी शक्ती संक्रमण करू शकतात आणि म्हणून एखाद्या शरीराला स्पर्श होतात त्यांचं कर्मचक्र सुटून जातं. भस्मधारण करणारा तात्विक अर्थ इतकाच आहे की वासनेचे बीज जळोनी जाय, हे भस्मानी होतं. दग्धभीत झालेला जीवात्मा मुक्त होतो. जाणीवेत त्या ठिकाणी त्याला परिवर्तन होतं. कारण देहाशी सनातन स्मृती मेंदूच्या पेशीपर्यंत उतरू शकते. असं ही दिव्य शक्ती या भस्मामध्ये आहे. भस्म नष्ट झालेलं विभूती असते. ही विभूती म्हणजे उद्बत्ती, अंगारा याप्रमाणे त्याचा वाचन केलं. कुठलंही स्तोत्र, कुठलंही पठण करताना जेव्हा त्याचा भस्म आणि अंगारा त्यावेळेला उद्बत्ती लावल्यानंतर निर्माण होतो, तो संस्कारही त्यामध्ये उतरत असतो. याचा अर्थ हा आहे. दुसरं असं पाहावं, पाप आणि पुण्याचं फळ वेगवेगळं असतं. एकामागून एक तो जीव भोगत असतो, कधी संमिश्र असतं. एखाद्या घटनेत हसावं, एखाद्या रडावं. कर्माचं नियम हे मतनिरपेक्ष असतात, अनुलंघनीय आहे. पेरावं तसं उगवतं, दिल्या वाचून मिळत नाही म्हणतात. निसर्ग नियम, शास्त्रीय शोध निसर्गा नियमानुसार असतात. लोक कल्याणा करतायत. साधू, ऋषी मंडळी ही सगळे सन्मार्ग दाखवतात, सत्कर्माचा उपदेश करतात. कर्मभोग असला तरी मुक्तीचा उपदेश आहे, याबद्दल असं म्हणता येतं. सर्वच नियतीच्या हातीत नाही. मनाची इच्छा, स्वतःची तळमळ मनुष्यकृत परमार्थाला बाब आहे. म्हणूनच गुरु ही व्यक्ती नसून शक्ती आहे, मूर्तिमंत कृपा आहे. पश्चाताप, ताप, विवेक, मनोजय, इंद्रिय, ईश्वर शरण हे सगळे त्याच्यावरचे उपाय आहेत. तेव्हा कर्मचक्र सुटू शकतं. भस्म धारणेचा तात्विक अर्थ एकच आहे आणि हा म्हणजे वासनेचे बीज जळून जाय. भस्माने निर्दिष्ट होतं. भाजलेलं बीज परत उगवत नाही, अंकुर फुटू शकत नाही, त्याप्रमाणे होतं. आणि म्हणून सिद्ध म्हणतात, महाराजांचं चरित्र अनंत लीलांनी भरलेलं आहे. मूकम करोति वाचालम हे आहे. ह्याची कल्पना करता येत नाही. पण श्रीपाद वल्लभांनी अंधाळ्याला दृष्टी दिली, पंगू चालू लागला. नरसिंह सरस्वतींचं चरित्र तसंच आहे. शुद्ध भक्ती, ईश्वरी प्रेम आणि स्मरण हवं आहे. म्हणून पारायण करायचं, जप करायचा, चिंतन करायचं. अर्थतेने प्रार्थना भगवंताची करायची आणि गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं, जीवन समृद्ध करून घ्यायचं. हाच त्या पाठीमागचा महत्त्वाचा भाग आहे. हे लक्षात घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकाराने आजच्या या दिवसाचा भाग आपण या ठिकाणी संपूर्ण करत आहोत. तेव्हा गुरूंची प्रार्थना करू. लढी बाळ मी बाळ अज्ञान तुझे, तुझ्या कृपेने दुःख जळेल माझे.
अन्य उपाय नाही के निश्चयसे. नमस्कार माझा श्री गुरु दत्तात्रयासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.